नमस्कार. भोगीच्या सर्वांना शुभेच्छा. आज मी बनवत आहे भोगीची मिक्स भाजी. त्यासाठी लागत असलेल्या भाज्या मी स्वच्छ करून घेतल्या आहेत आणि त्या भाज्या कुकरला मी एका डब्यात लावत आहे आणि थोडंसं पाणी त्यामध्ये टाकत आहे, जेणेकरून भाज्या आपल्या छान शिजतील. आणि एकच शिट्टी करून घ्यायची आहे बरं का, जास्त घेतल्या तर गाळ होईल. आणि त्यासाठी भाजीसाठी लागणारे वाटण मी भाजून घेतले आहे आणि मिक्सरमध्ये असे बारीक करून घेतले आहे. तर कढईत आपल्याला तेल टाकायचे आहे आणि त्या तेलामध्ये खोबरं आणि आलं लसूण पेस्ट जी करून घेतलेली आहे ती चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे. आणि त्या परतलेल्या पेस्टमध्ये आपल्याला घरात जे अवेलेबल आपले कांदा लसूण मसाला, हळद, काळा मसाला, तसेच आपली कोथिंबीर पावडर, धना पावडर आणि अदर अवेलेबल असलेले सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत आणि मसाले छान प्रकारे परतून घ्यायचे आहेत. मसाले परतून झाल्यावर ज्या भाज्या आपण शिजवून घेतल्या आहेत त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि चांगल्या प्रकारे पुन्हा एकदा आपल्याला ते मिश्रण परतून घ्यायचं आहे. भाज्या आणि मसाला एकजीव करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे बारीक वाटण मिक्सरला करून घेतलेलं आहे बाकीचं, ते सगळं पुन्हा त्यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा एकदा चांगलं हलवायचे आहेत आपल्याला भाज्या. आणि 5 मिनटं कमी फ्लेमवरती सर्व आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. ते होईपर्यंत मी एका साईडला पाणी गरम करून घेतले होते आणि आपल्याला भाजी जशी घट्ट किंवा पातळ हवी असेल, ज्याची कन्सिस्टन्सी आपल्याला जशी हवी असेल तसं पाणी ॲड करायचं आहे. आणि मिक्सरच्या भांड्यातही थोडं पाणी टाकून ते पाणी आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे. भाजीला गार्निशिंग करण्यासाठी मी त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आणि कसुरी मेथी ॲड केली आहे आणि न विसरता चवीप्रमाणे मीठ आपल्याला त्यामध्ये टाकायचं आहे. हे सर्व झाल्यानंतर भाजीला आपल्याला 1-2 उकळ्या घेऊन येऊ द्यायच्या आहेत. तर पाहू शकता किती छान अशी भाजीला तरी आलेली आहे आणि भाजीही किती छान झालेली आहे. तर भाजी झाल्यानंतर मी एका साईडला भाकरी करायला घेतल्या होत्या. आमच्याकडे भोगीच्या दिवशी बाजरीच्या भाकरी तीळ लावून करतात. तुमच्याकडेही अशा भाकरी करतात का सांगा. मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी खूप छान लागतं बरं का खायला. तर भाकरी वगैरे सर्व मी अशा पद्धतीने करून घेतल्या होत्या. देवासाठीही मी नैवेद्य तयार करून घेतला होता. सर्व झाल्यानंतर मी देवाला नैवेद्य अर्पण केला आणि असं जेवणाचं ताट बनवलं. बाय. नमस्कार. भोगीच्या सर्वांना शुभेच्छा. आज मी बनवत आहे भोगीची मिक्स भाजी. त्यासाठी लागत असलेल्या भाज्या मी स्वच्छ करून घेतल्या आहेत आणि त्या भाज्या कुकरला मी एका डब्यात लावत आहे आणि थोडंसं पाणी त्यामध्ये टाकत आहे, जेणेकरून भाज्या आपल्या छान शिजतील. आणि एकच शिट्टी करून घ्यायची आहे बरं का, जास्त घेतल्या तर गाळ होईल. आणि त्यासाठी भाजीसाठी लागणारे वाटण मी भाजून घेतले आहे आणि मिक्सरमध्ये असे बारीक करून घेतले आहे. तर कढईत आपल्याला तेल टाकायचे आहे आणि त्या तेलामध्ये खोबरं आणि आलं लसूण पेस्ट जी करून घेतलेली आहे ती चांगल्या प्रकारे परतून घ्यायची आहे. आणि त्या परतलेल्या पेस्टमध्ये आपल्याला घरात जे अवेलेबल